नुकतंच महाराष्ट्रात गाजलेलं ऑपरेशन टायगर फुलप्रूफ सक्सेस झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। देशाच्या पंतप्रधानांना आपला परदेश दौरा संपवून तडक दिल्ली गाठावी लागते। एका बाजूला 30 जून म्हणजेच उद्याच्या एकाच दिवसाचा अवधी, दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा फेरबदल आणि या सगळ्यांच्या केंद्रस्थानी असलेला आपला महाराष्ट्र। दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून या घडीची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदेश दौऱ्यावरून भारतात परतत आहेत आणि परवा ते पुन्हा दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे। याचाच अर्थ उद्या म्हणजेच मंगळवारी 30 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा अत्यंत हाय प्रोफाईल विस्तार होणार आहे। हे आता जवळपास निश्चित मानलं जातंय। शिवसेना, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे फुटीर खासदार या सगळ्यांच्या बळावर दिल्लीत सत्तेचं समीकरण बदललंय। ठाकरेंच्या शिवसेनेतून तब्बल 6 बंडखोर खासदार फुटून शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या खासदारांची संख्या आता थेट 13 वर पोहोचली आहे। यामुळे संसदेत भाजप पाठोपाठच सर्वाधिक संख्याबळ असणारा शिवसेना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय। आता वजन वाढले म्हटल्यावर दिल्लीच्या सत्तेत वाटाही मोठा मिळणार। सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी शिवसेनेला चक्क एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळण्याची दाट शक्यता आहे। कॅबिनेट मंत्रिपदासाठी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव फायनल झाल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे एका विद्यमान मंत्र्याला डच्चू देऊन मराठवाड्यातला एक मोठा चेहरा दिल्लीत आणण्याची तयारी सुरू आहे। आज आपण या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराचा, अंतर्गत नाराजीचा आणि ऑपरेशन टायगरच्या त्या गूढ मोहिमेचा एक एक धागा उलगडणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या संभाव्य विस्तारातली सर्वात मोठी बातमी म्हणजेच कल्याणचे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे यांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदे हे केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत म्हणून नाही, तर त्यांच्या नावामागे एक वेगळं राजकीय गणित आहे। त्यांनी सलग 3 वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजय मिळवलाय। एक सुशिक्षित, तरुण आणि आक्रमक चेहरा म्हणून दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वातही त्यांच्या नावावर कमालीची पसंती दिली आहे। काही दिवसांपूर्वीच एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली। खासदार श्रीकांत शिंदे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अचानक तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। नुसतं दर्शन घेतलं नाही, तर या दोनही तरुण खासदारांनी तब्बल 4 किलोमीटर डोंगर पायी चढून बालाजी चरणी माथा टेकवला। या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की हे दर्शन केवळ आध्यात्मिक नव्हतं, तर यामागे दिल्लीच्या सत्तेचा आणि आगामी मंत्रिपदाचा आशीर्वाद होता। शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे यांच्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या नावावर दिल्लीतून शिक्कामोर्तब झालाय। तर असं झालं तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये महाराष्ट्राचा एक तरुण आणि प्रभावी चेहरा कॅबिनेट मंत्रिपदी म्हणून धोरणात्मक निर्णय घेताना दिसेल, ज्याचा थेट फायदा आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर होऊ शकतो। एका बाजूला नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असताना दुसऱ्या बाजूला जुन्या मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सध्याच्या मंत्रिमंडळात आयुष खात्याचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहणारे शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांच्या खुर्चीला मोठा सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे। वरिष्ठ सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार प्रतापराव जाधव यांच्या गेल्या काही महिन्यातील कामकाजाबद्दल आणि खात्याच्या कामगिरीबद्दल दिल्लीत म्हणजेच थेट भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मोठी नाराजी आहे। केंद्राला अपेक्षित असलेल्या वेगाने कामांचा निपटारा न झाल्याने ही नाराजी ओढवून घेतल्याचं बोललं जातंय। प्रतापराव जाधव हे शिंदे गटाच्या सर्व खासदारांमध्ये सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत। त्यामुळे एवढ्या ज्येष्ठ खासदाराला मंत्रिमंडळातून थेट वगळायचं की नाही यावरून सध्या शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत खलबतं आणि प्रचंड खल सुरू आहे। पण दिल्लीतून आलेल्या निरोपावरून असं दिसतंय की जर कामगिरी चोख नसेल तर मोदींच्या मंत्रिमंडळात कोणाचीही गय केली जात नाही, मग ते कितीही ज्येष्ठ का असेनात। यामुळे सध्याच्या घडीला प्रतापराव जाधव यांचे मंत्रिपद जाणार की राहणार यावरून बुलढाणापासून ते थेट दिल्लीपर्यंत प्रचंड चर्चा रंगली आहे। आता जर प्रतापराव जाधव यांचं मंत्रिपद जाणार असेल तर त्यांच्या जागी शिवसेनेकडून राज्यमंत्री पदासाठी कोणाची वर्णी लागणार?
पक्ष संघटनेच्या दृष्टीने हे राज्यमंत्रीपद विदर्भातच ठेवायचं की ते मराठवाड्याला द्यायचं यावरून शिवसेनेमध्ये सध्या मोठी चर्चा सुरू आहे। पण या शर्यतीत सध्या परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे। संजय जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू असण्यामागे दोन अत्यंत महत्त्वाची कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या सर्व खासदारांमध्ये संजय जाधव हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी खासदार आहेत। ते परभणीतून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले। तर दुसरं कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मराठवाड्यात पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा शिवसेनेचा मानस आहे। संजय जाधव यांच्यासारख्या आक्रमक आणि जनसामान्यात पकड असलेल्या नेत्याला जर दिल्लीत राज्यमंत्रीपद मिळालं तर मराठवाड्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू शकतात। म्हणूनच विदर्भाचे प्रतापराव जाधव यांच्याऐवजी मराठवाड्याचे संजय जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता 90% जास्त वर्तवली जात आहे। आता त्या मुख्य मुद्द्याकडे येऊया ज्याच्यामुळे दिल्लीत शिवसेनेची मोठी ताकद वाढली, ते म्हणजे ऑपरेशन टायगर। अनेकांना प्रश्न पडलाय की हे ऑपरेशन टायगर नक्की काय होतं आणि ते कसं यशस्वी झालं। महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी पडद्यामागे एक अत्यंत गुप्त आणि नियोजित हालचाल सुरू झाली। ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या खासदारांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती। महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर आणि भविष्यातील जागा वाटपावर अनेक खासदार नाराज होते। याच नाराजीचा अचूक फायदा उठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाणक्यांनी दिल्लीच्या संमतीने ऑपरेशन टायगरची स्क्रिप्ट लिहिली। या ऑपरेशनचा मुख्य उद्देश होता की ठाकरेंच्या शिवसेनेतील वाघांना म्हणजेच खासदारांना आपल्या गोटात खेचणं। अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या या मोहिमेत एकापाठोपाठ एक करत ठाकरेंचे तब्बल 6 बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले। यामध्ये मराठवाडा संपर्क प्रमुख आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या खासदारांचा समावेश होता। हे 6 खासदार फुटल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचा खासदारांचा आकडा थेट 13 वर पोहोचलाय। संसदेत 13 खासदारांचं संख्याबळ असणं ही दिल्लीच्या राजकारणात खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते। याच ऑपरेशन टायगरच्या प्रचंड यशामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वालाही शिवसेनेची ताकद मान्य करावी लागेल। जर हे 6 खासदार आले नसते तर कदाचित शिवसेनेला केंद्रात केवळ एका राज्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले असते। पण आता 13 खासदारांच्या बळावर शिवसेनेने थेट कॅबिनेट मंत्रीपदावर आपला हक्क ठोकलाय आणि तो दिल्लीला मान्यही करावा लागलाय। 30 जूनला होणारा केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केवळ मंत्र्यांची नावं बदलणारा ठरणार नाही, तर तो महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारा असेल। एका बाजूला तरुण नेतृत्व म्हणून श्रीकांत शिंदे यांचा उदय आणि दुसऱ्या बाजूला कामगिरीच्या जोरावर ज्येष्ठ नेत्यांना मिळणारा डच्चू ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे। ऑपरेशन टायगरच्या या माध्यमातून शिवसेनेने दिल्लीत आपलं वजन तर वाढवलंय, पण आता मिळालेल्या या मंत्रिपदाचा वापर महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न, रेल्वेचे प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किती प्रभावीपणे होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? कामगिरीच्या आधारावर प्रतापराव जाधव यांना वगळण्याचा विचार आणि संजय जाधव यांना संधी देणं हा शिवसेनेचा निर्णय योग्य आहे का? आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यास त्याचा महाराष्ट्राला खरंच फायदा होईल का? तुमचे विचार, तुमचं राजकीय विश्लेषण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा।